पाळावी लागेल. न्हाव्याचा नावेला झाला होता. न्हावी दादा राजवाड्यामध्ये आला, राजाच्या जवळ गेला, सांगितलं राजे साहेब खुर्चीत बसा, राणी साहेबांची आज्ञा आहे तुमची दाढी करायची. आता राजा खुर्चीमध्ये बसला, बिचाऱ्याच्या काहीच मनात नाही ध्यानात नाही. राजे साहेब बसले, न्हावी दादा दाढी करण्याकरता आले. आता पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता वस्त्र असायचा. मग ते न्हावी काय करायचे, त्याला धार लावण्याकरता पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. त्याला बघून लगेच त्या राजाला साधू महाराजांचं वाक्य आठवलं आणि तो राजा म्हणतो, अरे न्हावी दादा, अरे गीस गीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. माहिती काहीच नव्हतं, फक्त साधूचा मंत्र. काय आता एवढंच राजा म्हटला, राजा गप्प बसला. त्यानं विचार केला, राजाला माहिती पडला, राजा गप्प कसा. न्हावी दादा म्हटला अजून एक प्रयत्न करूया. परत त्यानं तो वस्त्र पाण्यात बुडवला, हातावर घासला, पाण्यात बुडवला, हातावर घासला. आणि त्यावेळेला तो राजेसाहेब म्हणतात, अरे न्हाव्या, अरे गीस गीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. असं म्हटल्यावर न्हावी घाबरला, हातातला वस्त्र खाली टाकला, दोन हात जोडले, सांगितलं राजेसाहेब मला मारू नका, याच्यामध्ये माझं काहीच नाहीये, हा सगळा तुमचा राणीचा प्लॅन आहे. राजा म्हटला मला माहिती नव्हतं, आता तू खरंच सांग नक्की काय झालंय ते. आणि मग त्यावेळेस न्हाव्याने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या राणीची आज्ञा अशी होती का आज तुमची दाढी करता करता मान कापायची, म्हणून मी वस्त्राला धार लावत होतो. दृष्टांत संपला. याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय, त्या दिवशी कदाचित जर राजाने ते साधू महाराजांचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज राजाची मान कापली गेली असती. पण एका साधूची अर्धक्षणाची का होईना संगती प्राप्त झाल्यामुळे त्या राजाचा जीव वाचला. म्हणून अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून खरा संत कोणाला म्हणतात, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत त्याची संत. त्याचे संत त्याचे संत, ज्यांचा हेत विठ्ठले, जे विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलत नाही, अशा संत संगतीचे काय सांगू सुख. नामदेवराय पुढे म्हणतात, आपणा पारिखे नाही ते पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती. पण जेव्हा मला माऊलीची संगत मिळाली ना, तेव्हा संपूर्ण चराचरामध्ये एक परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठाव हंतेचा. आणि नामदेवराय म्हणतात, तो अहंकार आज माझा गळून पडला. अजून मला तो प्रसंग आठवतोय. नामदेवराय म्हणतात, ज्या वेळेला ज्ञानोबा आणि मी आम्ही उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, कुरुक्षेत्र करत करत महाराष्ट्रामध्ये आम्ही औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो. नदीच्या किनारी मोठं मैदान होतं. त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी स्वर्गातून अनेक देव खाली आले होते. त्या कीर्तना माझे पांडुरंग परमात्मा तर भान हरपून नाचत होते. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे चंदे
अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. नामदेवराय कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजत होते, ज्ञानोबराय गायन करत होते आणि माझी जनाबाई पाठीमागे टाळ घेऊन उभी होती. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. इतकं कीर्तन रंगात आलं. माझे कबीर महाराज इतके गोड मृदुंग वाजवू लागले, ज्ञानोबराय इतके गोड गाऊ लागले. ज्ञानोबरायांच्या गायनाने आणि कबीर महाराजांच्या वाजवण्याने माझे पांडुरंग परमात्मा तर इतके नाचू लागले, इतके नाचू लागले की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इतके देव नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव भानावर नाही, तरी देव नाचतायत. आता पखवाद्यांचं कसं सगळ्या टाळकऱ्यांकडे लक्ष असतं, तसं कबीर महाराजांचं लक्ष त्या देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. कबीर महाराज देवाला खुणवतात, देवा देवा अहो तुमचा पितांबर. देव म्हणतात गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलायचं नसतं. पण कबीर महाराज म्हणतात देवा देवा तुमचा पितांबर. आता कबीर महाराज खुणवतायत, देव लक्षच देत नाही. कबीर महाराज पुन्हा पुन्हा खुणवतायत म्हणून पाठीमागच्या टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. पाठीमागून काही वारकरी साधू संत मंडळी आली, देवाच्या हाताला पकडलं. देव घाबरले. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी आणि काय झाला म्हणून दचकला जग जेठी. नाचता नाचता अचानक हात पकडला. काय झालं म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय. देव लाजले आणि स्टेजच्या पाठीमागे पितांबर सावरण्याकरता गेले आणि जनाबाईने सांगितलं देव पितांबर सावरतायत ना तोपर्यंत ज्ञानोबराया एखादा अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्या दिवसापासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक पहिली चाल, एक मधली चाल आहे ती जनाबाईची. देव पितांबर सावरेपर्यंत एक चाल झाली ती जनाबाईची आहे, शेवटची भैरवी असते. पण वेळेअभावी आपण ती चाल घेत नाही, फडकरी लोक घेतात एका. म्हणून इतकं कीर्तन रंगात आलं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. तिथे काही कर्मठ ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये पूजा करता आली. बघतात तर काय मंदिरात जायला रस्ता नाही. ते ओरडले, म्हटले महाराज अहो काय कीर्तन करण्याची जागा आहे, आम्हाला मंदिरात जायला रस्ता नाही. मंदिराच्या पाठीमागे जा, तिकडं मोठं पटांगण आहे, तिकडे जाऊन तुमचं कीर्तन करा. आमचे संतही शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या मागे गेले. पुन्हा कीर्तन सुरू झालं. ज्ञानोबराय गाऊ लागले, कबीर महाराज पखवाद वाजू लागले, देव नाचू लागले. अरे त्या औंढ्या नागनात देवाला साकडं पडलं. आज अनेक देव माझ्या घरी पाहुणे आले. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबराय, नामदेवराय, कबीर महाराज, जनाबाई यांच्यासारखे संत मंडळी आज माझ्या घरी पाहुणे आलेत. इथल्या कर्मठांनी त्यांचा अपमान केलाय, त्यांना मंदिराच्या पाठीमागे पाठवलंय. मला आता त्यांचा अपमान सहन होत नाही. अरे त्या औंढ्या नागनाथ देवानं काय केलं माहितीये? फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती. त्या औंढ्या नागनाथ देवानं सुद्धा ज्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं त्या ठिकाणी तोंड फिरवलं. आजही हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण औंढ्या नागनाथला जर गेलात तर महादेवाचा नंदी कोठे असतो मंदिराच्या समोर, पण तिथला नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. का? तिथल्या देवानं तोंड फिरवलेलं आहे. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात अरे त्या देवानं तोंड फिरवलं, पण एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेनं झालं? केवळ संताच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात मी तुम्हाला एक नाही
दोनही हात वर करून सांगतो, कलियुगामध्ये संगत जर करायची, साधूची करा, संताची करा, कारण कलियुगामध्ये साधू जतोर आहेत. अभंगाचे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामदेवराय म्हणतात कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. आपल्या समोर रामाची मूर्त वेगळी, विठ्ठलाची मूर्त वेगळी, ज्ञानोबरांची प्रतिमा वेगळी, तुकोबरांची प्रतिमा वेगळी. दिसायला जरी वेगवेगळे असले ना, सगळेजण एकच आहेत. आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता त्यांना हा वेगवेगळ्या प्रकारचा अवतार या ठिकाणी घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर श्री ओंकारेश्वर गणपती मंदिर, म्हणजे गणपतीलाच म्हटले ना ओंकारेश्वर, पिंड वेगळी नाही ना, गणपतीलाच ओंकारेश्वर गणपती मंदिर असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी माझ्या भगवान महादेवानं कलियुगामध्ये आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला, तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला, शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवन बानुला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, 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 शिवावतारी मार्तंड मल्हारी.
उदे उदे वा वा वा. असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं, माइंड फ्रेश. का बघा, या जगामध्ये खंडेराया म्हणजे आपलं कुलदैवत आहे. आणि शेवटी शेवटी आपण एवढा 8 दिवसाचा नाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलाय. महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार बोलवलेत. मग त्या खंडेरायाला, त्या देवी मातेला, अंबा मातेला सुद्धा आपल्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे का नाही महिला मंडळ? मी एवढं म्हटले, मला वाटतं एक तरी अंबाबाई येईल, पण कुणीच आली नाही. असो, पण ते बरं झालं तसं. नाही तर एका गावात कीर्तनाला गेले, लोक म्हटले ताई म्हणा, मनात तिकडून एक जगदंबा अशी धावत आली. म्हटलं मावशी थांबा थांबा, म्हटली का ती स्टेजवर पळत आली आणि माझा माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली, तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक रूपाने यायला तयार आहे. म्हणून भगवंत म्हणतात, एकोहम बहुश्याम, मी एकटाच या जगामध्ये अनेक रूपाने नटलो आणि तेच हे जग. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. मार्ग दावणी गेले आधी दयाने दे संत तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलात, जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता जीवनामध्ये पडणार नाही. म्हणून योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. संतांनी जो मार्ग, जी वाट आपल्याला दाखवली, मार्ग आहे नीट पंढरीचा, त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. भगवान परमात्म्यानं लाख मोलाचा नरडी आपल्याला दिलाय. या देहाने जन्माला येऊन तुम्हाला मला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. पायानं पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. हातानं काय करायचे, बसल्या बसल्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरी. कानाने कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते माझं विश्रांती देई देवा. कानानं आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन पूजन कीर्तन ऐकायचंय. याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे याच देई घडे देवाचे भजन. नाही कोठे आणि नाही कोठे, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. याच मनुष्य देहाने आपण त्याचं भजन पूजन चिंतन करू शकतो. भगवान परमात्म्यानं कान दिले त्याचं चिंतन ऐकण्याकरता. आता काही काही लोक काय करतात बघा, या ठिकाणी सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हटलं की पहाटे काकडा असतो. एकदा का काकड्यावाले काकड्याला आले, काकड्याला सुरुवात केली. ज्यांची ज्यांची मंदिराच्या आजूबाजूला घरी, सगळ्यांचं सांगत नाही, काही काही लोक, ते लोक काय करतात माहितीये, काकड्यावाले मंदिरात आले, काकडा सुरुवात झाला काही म्हणतात आले झोपा मोडायला. ते झोपा मोडत नाही. मंदिरात न जाता तो काकडा तुमच्या कानावर पडतोय, तुम्ही भाग्य समजा. कारण देवाचं नामचिंतन कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. कुणाच्याही भाग्यात ते नसतं. मग ते लोक काय करतात माहितीये, झोप मोड होते, काकड्याचा आवाज येतो, मग ते पॅक असे कानामध्ये बोट घालतात. भगवंत म्हणतात, अरे तुला माझं नामचिंतन ऐकायचं नाही ना, कानामध्ये बोट घालायचे कष्ट कशाला घेतो. मग माझा भगवंत काय करतो माहितीये, डायरेक्ट त्याच्या कानाचे पडदेच बंद करतो. एकदा का कानाचे पडदे बंद झाले का बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. कशामुळे, नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. जीवनात ज्यांनी कधी कीर्तन भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बैरा होतो. एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतोय, तू त्याला काय सांगतोय, कुणाचंच कुणाला काही कळत नाही. एक उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बैरा मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चरण्याकरता शेतावर गेला. आरामाला एका झाडाखाली बसला. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. 1-1.5 तासाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. कुणाला विचारावं अशी परिस्थिती नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक शेतकरी दिसला. त्याने विचार केला, या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या बघितल्या असतील, म्हणून तो त्या शेतकऱ्याच्या जवळ आपल्या मेंढ्या विचारण्याकरता गेला. आता हा मेंढपाळ कसा होता, कानाने बैरा होता. आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का?
म्हणजे तोही बैराच होता. आता हा बैरा त्या बैऱ्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारतो, का रे शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का? असा हात करून विचारला. तो शेतकरी बैरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावलंय काय. तो म्हटला या शेतात ना सगळे कांदेच लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो का तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला फार आनंद वाटला. म्हटलं अरे त्या शेतकऱ्यानं आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावर फार उपकार झालेत, मग काहीतरी त्याला दिलं पाहिजे. त्या मेंढपाळाच्या लक्षात आलं त्याच्या 25 मेंढ्यामध्ये एक पाय मोडलेली मेंढी होती आणि तिला चरायला न्यायचं म्हटलं की त्याला बगलेत घालून न्यावं लागत होतं. मग त्यानं विचार केला आपण असं करू, ही पाय मोडलेली मेंढी त्याला बक्षीस देऊन टाकू, म्हणजे जेणेकरून सांभाळायचा ताण जाईल आणि त्याच्या उपकारातूनही उतराई हो. कारण दुसऱ्याचे उपकार फेडताना लोक कधीच चांगलं देत नाही. म्हणून त्यानं ती पाय मोडलेली मेंढी आपल्या बगलेमध्ये घातली. त्या शेतकऱ्याकडे आला, असा त्याचा पाय मोडलेला ते मेंढरू टांगलेलं होतं हातामध्ये. त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा, अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हणतो अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला काय सांगतो, तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. 1 तास झालं, 2 तास झालं, भांडण काही मिटेना. म्हणे चला गावच्या पाटलाकडे. म्हणून दोनही बहिरे भांडण मिटवण्याकरता त्या गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन. लक्षात आलं का? म्हणजे तोही बहिरा होता. आता गंमत अशी, पाटलाची त्याच्या बायकोची भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात ते 2 बहिरे घरात गेले. एक जण म्हटला, पाटील साहेब, अहो यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मला ही मोडकी मेंढी बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील अहो मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला किती जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्यानं लाख मोलाचा नरदेह दिलाय. या कानाने काहीतरी वाईट श्रवण करण्यापेक्षा देवाचं चिंतन श्रवण करा. डोळ्यानं काय पहा, डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यानं भगवान परमात्म्याचं मुख आवडीनं बघा. म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. कलियुगामध्ये साधू थोर आहेत पण खोटे नाही किंवा भोंदू नाही. आत्ताच्या काळामध्ये साधू संत झाले पण कसे भोंदू साधू.
त्याला अभंग आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणते साधू, अंगाला वनिया राख डोळे झाकून करती पाप. असे बंधू साधू समाजामध्ये झाले. त्या बंधूंच्या पाठीमागे लागू नका. एक शेवटचं छान उदाहरण सांगते. जीवनामध्ये साधूचं दर्शन घ्या, संताचं दर्शन घ्या, पण बंधूच्या पाठीमागे लागू नका. कारण का, एक ना एक दिवस त्यांची बंधुगिरी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले. गावातल्या लोकांना वेदाचं शास्त्राचं ज्ञान द्यायचे, प्रवचन वगैरे सांगायचे. 1 लाखाची 2 लाख करतो, 2 लाखाची 4 लाख करतो. पैसा कोणाला नकोय. गावातला एक इंजिनियर त्याचे डबल पैसे करून दिल्यामुळे तो इंजिनियर त्या साधूच्या पाठीमागे लागला. घरी गेल्यान बायकोला सांगितलं, ग आपल्या गावात इतके चांगले साधू आले, तू काही कर पण त्यांच्या दर्शनाला चल. तिनं सांगितलं, मी त्या बंधूच्या दर्शनाला येणार नाही. त्यानं सांगितलं बंधू नको, साधू म्हण. ती म्हटली नाही. कारण का, त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी लोक सहसा अशा बंधू लोकांवर विश्वास ठेवत नाही. तिनं सांगितलं, हवं तर महाराजांना आपल्या घरी भोजनाकरता घेऊन या, मी 5 पक्वान्नाचं भोजन करते. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, संध्याकाळी महाराज येतील, गावातील 10-15 प्रतिष्ठित मंडळी येतील, तू मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार कर. आता तिने 5 पक्वान्नाचं भोजन वगैरे बनवलं. नवऱ्याने सांगितलं होतं, महाराज इतके हुशार आहेत, आपल्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं, विश्वात काय चालतं ते त्यांना कळतं. तिने ठरवलं, संध्याकाळी महाराज आपल्या घरी आले का आपण महाराजांची परीक्षा घ्यायची. तिनं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. ताटं वाढण्यात आली. पण तिने काय केलं, साधू महाराजांचं ताट वाढताना भजी जे आहेत ना, भजी ते भाताच्या खाली लपून ठेवले. कुठे? भाताच्या खाली लपून ठेवले. कारण तिने सांगितलं, नवऱ्याने सांगितलंय, गावात बसल्या बसल्या साधू महाराजांना जगातलं दिसतं. मग ती म्हटली, जर जगातलं दिसतं मग भाताखालचे भजे जर दिसले तर साधू खरा, नाहीतर साधू खोटा. मग आता ताटं वाढण्यात आली. तिनं बरोबर ते भजे लपवलेलं ताट साधूच्या समोर ठेवलं. साधू महाराजांनी डोळे झाकले, श्लोक म्हणायला सुरुवात केली. ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीनं. अशा प्रकारे श्लोक म्हटला. डोळे झाकलेले होते. डोळे झाकले आणि तेवढ्यात महाराज जोरात म्हटले, हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला, साहेब अहो आम्ही कुठं कुत्रे पाळले नाही, आमच्या घरात कुठे कुत्रे नाही, हाड हाड कुणाला म्हणालात. म्हटले, कसं आहे ना, जेव्हा मी डोळे झाकले तेव्हा मला असं समजलं, पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरले आणि ते कुत्रे मी तुमच्या गावात बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली, आता खरी परीक्षा आहे. ताटं वाढण्यात आली. सगळेजण जेवायला बसले. आता घर मालकाचं लक्ष सगळ्यांच्या ताटाकडे गेलं. तसं इंजिनियरने सगळ्यांच्या ताटामध्ये बघितलं. सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते, पण साधूच्या ताटात भजे होते का? लक्ष कुठे आहे? साधूच्या ताटात भजे होते का पुरुष मंडळ? होते, पण कुठे होते? भाताच्या. जरा वेळ तुमचं लक्ष भजनवर असू द्या, तरच दृष्टांत कळेल. आजही आम्हाला भजीच होते. आणि मग साधूचं लक्ष गेल्याबरोबर इंजिनियरचं लक्ष गेलं. सगळ्यांच्या ताटात भजे होते, साधूच्या ताटात भजे नव्हते. इंजिनियर म्हटला, का ग, गावासाठी जेवण केलं, महाराजांसाठी जेवण केलं, सगळ्या गावाला भजे वाढले आणि महाराजांना भजे नाही वाढले. मुद्दाम केलंस तू, महाराजांचा अपमान केलास तू. रागाच्या भरात जे उठलं आणि जे बायकोला मारायला धावला. तो म्हटला, साहेब थांबा, चिडू नका, एवढं कशाला चिल्लात. अहो एवढ्या पाहुण्यांना ताटं वाढता वाढता गडबडीत त्या विसरले असेल. माई असं करा, मला दुसरे भजे द्या. ती बाई म्हटली, थांबा महाराज, अहो जगाला फसवू शकता पण आमच्यासारख्या वारकऱ्यांना नाही. महाराज, इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर महाराज तुम्हाला भाताकलचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणून आत्ताच्या काळामध्ये साधू झाले, पण कसे? पोटासाठी संत झाले. पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत, कली झाले बहुत. पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत. बाबा महाराजांचा आवाज आता ऐकायला भेटला. पोटासाठी संत
झाले कलित बहुत. आपले पोट भरण्याकरता संत महात्मे झालेले आहेत. आणि म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. संत नेमके कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात, संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेने करतात. म्हणून तर संपूर्ण जग माझ्या ज्ञानोबरायांना आजही माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू. तो प्रसंग आठवला, अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळीनं वाळले, तोच त्यांच्या माता पितांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिऱ्या भाकरीचे तुकडे टाकले नाही, पण शेण आणि दगड टाकले. घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर पाणी भरू दिलं नाही, मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते माझ्या मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरानं दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी एका अभंगात, एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं? जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. खळ म्हणजे वाईट. ज्ञानोबराय म्हटले, ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटाचं चांगलं होऊ दे. संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रम नेनो कदा. संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शरीराचा भ्रम नेनो कदा. आमच्या संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला, धनाचा तोडला, बायकोचा तोडला, मुलांचा तोडला. संबंध फक्त देवाशी आणि देवाशी जोडला. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. संत महात्मे शेवटी देवाला शरण गेले. का? देवाला शरण जाण्याचंच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून आपण जर भगवंताला शरण गेलो, समुद्राच्या संसाररूपी भवसागराच्या पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. आणि म्हणून भक्त म्हणतात, भगवंता आम्ही सुद्धा कष्ट करायला तयार आहे, तुझं नामचिंतन करायला तयार आहे, तू एकच कर, आमचे संसाररूपी नौकेमध्ये आम्हाला मध्येच बुडवू देऊ नको. ते भक्त अतिशय करुणेने भगवंताला म्हणतात, करू ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. करू ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, ए जिंदगी दया के भीख मांगती
पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. म्हणून ज्या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आज आपले हे कीर्तन चालू आहे, तो गणपती बाप्पा तुम्हाला मला प्रत्येकाला सुख देणारा सुख करता, दुःख निवारण करणारा दुःख हरता, वार्ता विघ्नाची वार्ता निवारण करणारा, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी म्हणजे देवता म्हणजे गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पाचं नामचिंतन जर केलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्यावर येत नाही. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, ठेवी बोला. गेले मोदक लाल गव्हाचे, नाव काढू नको तांदळाचे, आलं ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कार्य सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हाला. तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता, चरणी ठेवी माता, चरणी ठेवी माता. गणपती बाप्पा मूर्ती. ती गणपती देवता सुख देणारी दुःख निवारण करणारी भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा विचार करत नाही. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. एक दिवस भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, दिनरजनी हातचे धंदा, गोविंदाचे पोवाडे नाचत होते, गात होते. हा प्रकार एका कुत्र्यानं पाहिला. तो कुत्रा जोर जोरात भुंकत आला. येऊन त्यानं भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही म्हणून कुत्र्याने दुसरा पाय पकडला. दुसरा पायाचा लचका तोडला. त्याच्यातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही. हा प्रकार गच्चीवर बसलेला एका महाशय बघत होता. तो ओरडला, महाराज महाराज, कुत्ता कुत्ता. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि महाराज म्हटले, अरे कुत्ता जाने और चमडी जाने. कुत्रा चावला, यात माझं गेलं काय? हे शरीर माझं नाही. देह हा पाचाचा आणि ला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून मी उसना घेतलाय, ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचाय. शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना माझ्या नामदेवरायांनी गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी फरक अगदी थोडासा आहे. गायी बरोबर तुलना का केली? कारण तुम्ही सांगाल 8 ते 10चं कीर्तन आहे, 10 वाजायला आले, आता तरी सांगा संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. गायी बरोबर तुलना का केली? जसं गाय दूध देते, स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणाकरता एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. पिबंती नद्या स्वयमेव नाम, स्वयं न खादंती फलानि वृक्षा, नादंती सस्यं खलु वारिवाः, परोपकाराय सतां विभूतयाः. नद्या स्वतःचं पाणी पित नाही, झाडे स्वतःची फळे खात नाही, मेघ स्वतःचं धान्य खात नाही. त्याप्रमाणे संतांचं जीवन, गायीचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं. फरक अगदी थोडासा आहे. गाय दूध देते, तिचा 2-3 महिन्याचा काळ खंडित जातो. पण या उलट आमचे संत महात्मे अखंड निरंतर ज्ञानामृताचा वर्षाव मेघवृष्टी. नामा मनी गाय दुध एक
गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं माझ्या माता भगिनींकरता पूर्वीचा काळ असा होता. एक माझे संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल जननी जनेस भक्त बने दाता बने या शूर नाही तो बरी वांज भली क्यू खाईया नूर. माते चांगल्या मुलाला ज्यामध्ये तो मुलगा शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे, ईश्वराची समाजाची देशाची सेवा करणार असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल तर माते वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी मातांनी आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले. आता पूर्वीच्या काळी माता संस्कार कसे करायच्या? 1-2 मिनिटं टाळ पकवत काही वाजवू नका. महिला मंडळ जरा व्यवस्थित बसा. छान टाळे वाजवा. माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचंय सगळ्याजणी जेवल्या ना भरपूर? आज सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण होतं त्याच्यामुळे तुम्ही भरपूर जेवले असतील. पोळी खाल्ल्यासारखा जरा आवाज काढा बरं. आणि दादा जरा यांची शूटिंग घ्या महिला मंडळाची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. आवाज ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा किती गोड म्हटल्या बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन मागं उभं करायला पाहिजे होतं. हा खूप सुंदर. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर असे चांगले संस्कार करायच्या. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबारे नामदेवराय तुकोबारे माझे संत जनाबाई माझे संत शकोबाई छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा धर्मवीर संभाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारचे संस्कार. ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करतो महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. का? त्या छत्रपती शिवाजी राजांचे संभाजी राजांचे आपल्या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ते होते म्हणून आजही ही कीर्तन भजन जिवंत आहे. ही फक्त त्या राजांची कृपा. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. थोडं इको दे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडदंधार यवन चाकरी करी सरा, यवन चाकणी करी सरदार, यवन चाकणी करी सरदार. युगा युगाचा गडदंधार यवन चाकरी करी सरा, यवन चाकणी करी सरदार, यवन
या ठिकाणी आपल्या या गावामध्ये ताडगावमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं